धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। पारध येथे लग्नसमारंभात 2 गटांत हाणामारी, परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल। भोकरदन तालुक्यातील पारधबू येथे लग्नसमारंभादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पहिल्या प्रकरणात फिर्यादी जयेश अविनाश देशमुख वय 25 रा पारधबू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 13 मे 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास लग्नात नवरदेवासमोर रोडवर नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी एकत्र येत त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा 129/26 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189, 2, 191, 2, 190, 352, 351, 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोहे कॉपी एन सिनकर करीत आहेत। दरम्यान दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी ओम दिनेश देशमुख वय 18 रा पारधबू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जयेश देशमुख हा दारू पिऊन लग्नात नाचत असताना त्याला समजावून सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच साक्षीदारांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी गुन्हा 130/26 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189, 2, 191, 2, 190, 115, 2, 3